कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बदनामीचे षडयंत्र सुरू असून ते त्वरित थांबवावे अशा आशयाचे निवेदन खालापूर तालुका शिवसेनेच्या वतीने खालापूर पोलिसांना देण्यात आले। या संदर्भात एक व्हिडिओ प्रसारित झालाय। भर रस्त्यात गाडी थांबवून एक जण दुसऱ्या गाडी चालकाला बेदम मारहाण करीत असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने काहीही कारण नसताना आमदार महेंद्र थोरवे यांची बदनामी करण्यात येत आहे। मारहाण करणारा माणूस आमदार महेंद्र थोरवे यांचा अंगरक्षक असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र हे खोटे आहे। महिनाभरात असे 2 खोटे आरोप आमदार थोरवेंवर सोशल मीडियातून करण्यात आले। मात्र आमदार थोरवे यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, तरीही विरोधी पक्ष त्यांच्यावर आरोप करून बदनामी करीत आहे असे निवेदनात म्हटले। सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी मागील 5 वर्षांमध्ये जे काही काम केलं हे काम जनतेच्या समोर आहे। विरोधक जे आहेत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा विकासाचा अजेंडा नाही आहे। कुठेतरी आपण प्रकाश झोतामध्ये आलं पाहिजे, त्यासाठी आपण कुणाचा तरी त्या ठिकाणी टीकास्त्र करणं गरजेचं आहे। म्हणून ते सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यावर त्या ठिकाणी ते वारंवार ते टीका करत आहेत। जोपर्यंत ते आमदार साहेबांवरती बोलत नाही तोपर्यंत त्यांना कोण महत्त्व देणार नाही हे ते जाणून चुकलेले आहे। या सगळ्याच्या अनुषंगाने जे प्रकार तालुक्यामध्ये घडत आहेत हे आपण सगळे आता बघत आहात। केवलीमध्ये घडलेला प्रकार असेल त्यामध्ये सुद्धा भांडणं झाली की नाही तर सगळ्यांना माहिती, त्या ठिकाणी भांडणं झालेली आहेत, वाढ झाली की नाही हे सुद्धा सगळ्यांना माहीत आहे। जर पोलीस एखादा प्रकरणाचा तपास त्या ठिकाणी योग्य दिशेने करत असेल तर आपण त्या ठिकाणी येऊन आमदार साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न का केला हा प्रश्न आम्हाला देखील त्या ठिकाणी पडलेला आहे। परवा देखील त्याच प्रकार कर्जतमध्ये निळ्या शहरामध्ये घडला, त्यामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी वाद झाला त्या दोघांचा आमदारांशी संबंध नसताना सुद्धा जाणीवपूर्वक आमदार साहेबांसोबत त्यांचा संबंध आहे अशी बातमी त्या ठिकाणी तयार करून ठाकरे गटाने त्या ठिकाणी एक व्हिडिओ प्रसारित केला। परंतु आमदार साहेबांनीसुद्धा या गोष्टीचं संपूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे की तो व्यक्ती हा माझा कोणत्याही प्रकारचा बॉडीगार्ड नाही आणि झालेला वाद हा त्यांचा वैयक्तिक वाद आहे। परंतु कुठेतरी आमदार साहेबांना डॉमिनेट करायचं, आमदार साहेबांच्या बाबतीमध्ये चुकीचा नॅरेटिव्ह त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये टाकायचा, त्यासाठी हा प्रयत्न विरोधकांचा चालू आहे। परंतु जनता ही मूर्ख नाही आहे। जनता भविष्यकाळामध्ये होणाऱ्या विधानसभेमध्ये विरोधकांना त्यांची जागा पूर्णपणे दाखवणार आहे। आम्ही सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आमदार साहेबांच्या पाठीशी ठक्कम ठामपणे उभी आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।